तर आकडेवारी ट्विट केल्यानंतर दमानिया यांनी काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया। परभणीमध्ये 32 तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत। मग ते बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर कुणाच्या सांगण्यावरून बंदुका देण्यात आल्या असा सवाल इथे अंजली दमानिया यांनी केलाय। 1222 अधिकृत बंदुका वापरणारे आहेत तर मग बीडमध्ये अनधिकृत बंदुका वापरणारे किती असतील असा सवाल दमानिया यांनी केला आहे। तर वाल्मिक कराडकडे परवाना आहे पण त्यांच्याच गटातले कैलाश फड आणि निखिल फड या दोघांकडे कोणताही बंदुकीचा परवाना नाही। मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवून त्यांना तात्काळ अटक करण्याचं आवाहन केलंय असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते त्यांच्या हातात पिस्तूल होतं आणि एकाने तर अक्षरशः ओपन फायरिंग करताना जो व्हिडिओ होता तो मी ट्विट केला होता आणि त्याची माहिती मी तिथले जे आत्ताचे नवीन एसपी आहेत नवनीत कावत त्यांच्याकडे मी ती पाठवली आणि यांच्याकडे ॲक्च्युअल लायसन्स आहे की नाही याची तपासणी करा असं मी त्यांना मेसेज पाठवला। तर हे फॅक्ट आहे की तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांकडे गन्स आहेत म्हणजे यांच्या कार्यकर्त्यांकडे आणि तेच ते हवेत गोळीबार करून तिथे दहशतीचं वातावरण निर्माण करतायत। अरे काय वागणे पिस्तूल कोणाला कोणाकडे पिस्तूल आहे आमच्या पाटण तालुक्यात काय गँग तयार झाल्या अरे जर्मन मेड असलेले ते हे त्या पवन चक्क्याच्या काय म्हणते ते वर चढवायचं मशिनरी आहेत किती बाऱ्या फोडल्यात तिथल्या तारा किती बाऱ्या चोरून नेतात कोण चोरून नेतात हे गँग्स ऑफ वशेपूरचे सगळं आकाचे सगळे माणसं इतकं बिभत्सवानं चित्र झाल्यावर जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे धनंजय मुंडे साहेबांचं 12 ऑक्टोबरचं जे स्टेटमेंट आहे ते उन्मादाचं स्टेटमेंट आहे।